आणि अगदीच पहिली बातमी राज्याच्या राजकारणातून समोर आली अत्यंत मोठी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाण्याची चर्चा आता रंगलेली आहे। तर त्यातच आता शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। विशेष म्हणजे जयंत पाटील यांच्यासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा होते। काही दिवसांच्या आधी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार पक्षाची बैठक पार पडली होती। यात 10 पैकी 9 आमदार एनडीए सोबत जाण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। मात्र त्याच वेळी या बैठकीतून रोहित पवार बाहेर पडले होते। त्यांचा भाजप सोबत जाण्यास तीव्र विरोध असल्याचं समजतंय। म्हणून काल जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनं राजकीय चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। तर मुख्यमंत्र्यांसोबतची भेट नियोजित होती जयंत पाटील यांची ही माहिती आहे। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत भेट नाही झाली असं जयंत पाटील म्हणालेत। वर्षावरच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही असं देखील पाटील यांचं म्हणणं आहे। राजकीय चर्चा झाल्याची बातमी जयंत पाटलांनी फेटाळलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटामध्ये अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। यामध्ये मुख्यतः जयंत पाटील हे केंद्रबिंदू आहेत, कारण की ज्या पद्धतीनं ते आता भाजपच्या नेत्यांच्या भेट्या घेत आहेत त्यावरून चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट ही नियोजित होती असं जयंत पाटील म्हणाले। इस्लामपूर नगर परिषदेच्या अध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात ही भेट झालेली आहे। माझी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसोबत भेट झाली नाही। मी रात्री 10:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचलो होतो। मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर रात्री 10:45च्या सुमारास मी निघालो। वर्षावरून निघण्याआधी माझी मुख्यमंत्र्यांसोबत 5 मिनिटं चर्चा झाली। वर्षावरती तटकरे आणि पटेल उपस्थित होते याची मला कल्पनाही नाही।